साहेब आपले आम्ही आहोत बोर्डीला आनंद रिसॉर्टला आहोत. पण योगायोगाने सरांबरोबर आमचं भेट झालंय. तर ते आपल्याला काय मधीचं ओरिजिनल मध कसं डिटेक्ट करायचं ते प्रयोग दाखवणार आहेत. प्लीज. चलो रेडी. रेडी सर. माझं नाव धनंजय दत्तात्रय राऊत. शेती वडिलोपार्जितची शेती आहे आणि शेतीमध्ये मी जोडधंदा म्हणून करतो. शेतकरी जगला तर देश जगेल या विचारावरती. आज आपल्या शरीरामध्ये पेशी कमी झाल्या, सफेद किंवा लाल, तर माणूस आजारी पडतो, अनेक रोग येतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या विचाराने आपलं पोट साफ वगैरे नसेल तर आजारी पडतो. म्हणून गुजरातीत सांगतात की पेट साफ तर दिवस साफ. तुमचं मलमूत्र काढणारा निरा काढू शकतो, त्याने स्टोन होऊ शकत नाही, किडनी साफ होते, असे अनेक प्रकार निराचे आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्याला आज जगणं खूप जरुरी आहे. नुसतं शेतीवरती जगून नाही चालणार, हवामान खराब असते. म्हणून ही मध ही जंगली मध असते, सातपुडा, की जंगलामध्ये आजूबाजू पेट्या ढोलीत असतात, त्या आणून त्याला घर असं आपण बांधतात तसं बांधून द्यायचं आणि त्याच्यामध्ये ती अंड घालते आणि काम करते. ही मधमाशी रोज फक्त 3 किलोमीटरवरती जाते, तिकडनं बघून येते, नंतर ती कामगार माशी घेऊन जाते आणि तिकडनं मध गोळा करून त्या पेटीमध्ये देते आणि ती दुसरी माशी, राणी माशी, फक्त अंडी घालते. नर फक्त मिलन करतात आणि या कामगारी माश्या दोन्ही काम करतात. ही रोज कमीत कमी अशा 50 तरी फेऱ्या करते. मध गोळा करते, इथे देते आणि दुसरीला देते, ती मध जाते. ही ओरिजिनल मध असते. दुसरं, आजूबाजूला डुप्लिकेट मध असेल तर या वेड्या माश्या आहेत बिचाऱ्या. बाजूला साखरेचं पाणी ठेवला तरी गोड्यावरती धावणार, गुळाचं पाणी ठेवला तरी गोड्यावर धावणार आणि ते भरतात. ही आपली वनस्पतीमधनं झालेली फुलांची मध आहे. ही मध थोडी कडू पण लागली पाहिजे आणि त्यामुळे लोक सांगतात ओरिजिनल म्हणजे काय. हल्ली लॅबवरती भरोसा ठेवतात. लॅबवरती पूर्वी लोक असे हातामध्ये नाडी बघूनच करत होते ना. आता बघा, ही बघा, ही याची तांब्याची तारसारखी पडत जाईल. पडते? पडतंय. झालं. एक ग्लासात पाणी आणा. झालं. दुसरं देतो. तिथपर्यंत ग्लासात आणा. ही ग्लासाच्या पाण्यामध्ये समोर आहे बघा, समोर तिथे आहे बघा. काचेचा मिळाला तरी फार झालं. नाही, स्टीलचा आहे. अन्न. दुसरं की या मधीचा फायदा, गिर गाय किंवा गावठी गायच्या दुधामध्ये तुम्ही पिलं तर तुमच्या पेशी कंट्रोल करते आणि पेशी ठेवते. आता आपल्या पेशी कमी झाल्या का आपल्याला आजार सुरू होतो, तर या पेशीसाठी काम करतात. झालं. ही ओरिजिनल मध आहे. आता ओरिजिनल मध तुम्हाला मी दाखवली. एक प्रकार दाखवलं की त्याचं धार पडली पाहिजे, म्हणजे ती तुम्ही बघितलं की तांब्याची तारसारखी पडली. आता तुम्हाला दुसरा प्रयोग पाण्यामध्ये टाकतो की ही पाण्यात टाकली तर तळाशी गेली पाहिजे. झालं. आता तिसरी, ती नोट आणा. या ना एक जण कोणतरी, एक जण आहे ना कोणतरी, नोट घे. हा आणा, 1 मिनिट. हा प्रयोग तुम्हाला खूप कामात येईल. आणा, जवळ आहे, जवळ अरे जवळ आहे ना. पण माझ्याकडे काय येत नाही. हे बघा, आता हे बघा, आता ही आहे ना, ही टाकली बघा, ही टाकली पूर्ण, ही गेली तळाशी गेली. का बघा. येस. हा लाईट पडा ना. आधी पिऊ ना. आधी पिऊन काय फायदा. तिला तळाशी जाऊन दे. गेली. दुसरं, टी शर्ट वाला इकडे मी उभा राहा एकदम. याचा बघा पकडू. जवळ आहे. अरे नवीन असून दे ना, तू जुना झाला ना. इथे पकड. असं पेशी वाढते. ही झाली का बघा, ही टाकली कपड्यावरती. हो, आता जाऊन दे ना, उतरेल ती. छोड दो तुम. असं पकड ना. ही मध कधीच चिपकणार नाही. अच्छा. ही पडणार हो. आहे का नाही. बरोबर. का खोटा आहे. हे लोक बाहेरची न मध आणतात, ती सर्व गुळाचं पाणी, साखरेचा पाणी करून सस्ती देतात. मी सस्ती नाही देत. हे जाईल ना आता. जाणार. माझ्यावर विश्वास ठेव. हे आधी ती पडते, त्याला पडून दे. ओरिजिनल आहे. ओरिजिनल झालं. हा. राहिली का नाही, खाली पडली का नाही. हा दे, चाट ना. झालं. आता इकडे तूच ती 20 रुपयाची नोट घे. 20 रुपये तुम्हाला पण मला अजून एक ते 20च का मागितलं. 10 नाही, 5 नाही, दुसरे
नोट नाही 20च माग त्याच्या मागचं तसं काय नाही तसं कुठली नोट? हां तुम्ही घाबरतील हाँ 100 रुपयाची नोट बर काढली बर याच्यात. दो मेरे को ओय दादा, अण्णा. नि- अरे दो बाबा मेरे को दो मी येऊ वीसच का मी येऊ मागितली? घ्या ना हां, ही मी घ्या. आलो. ही 20ची नोट तुम्हाला एक माणूस पाहिजे इकडे ओ अच्छा दादा ये आओ ना कोई तो भी वॉलंटरली ये मत पकडा ना काय हाँ काय सिर्फ नको. पकड़ना है आपको फक्त बस पकड झालं 20ची नोट असं काय नाही हां. तुमची 100 रुपयाची पण नोट समजलं. नाही करणार. बघा ही 20 रुपयाच्या नोटीवरती मध टाकलेली आहे तुमच्या डोळ्यासमोर अच्छा बरोबर या 20 रुपयाच्या नोटीला तुम्ही जर आग लावली तर नोट पेटेल का नाही पेटल पेटल पेटेल नक्की बघा ही पेटेल कोई तो अरे पकड ना अच्छा वही करेंगे सर ही करेंगे झालं आग दो पेटेल आग पेटे बघा आता तुम्हाला सच्चाईचा प्रयोग काय आहे पकडा अरे घाबरतो अरे कशाला? किंमत टेन्शन माणूस मेल्यावरती त्याला पेटवतात तरी तो घाबरत नाही बघा होय दादा हे बघा वरती नको घेऊ जवळ ही तुम्हाला खूप पुढे दुबईला तुमच्या मुंबईला तुम्ही हे करा हा व्हिडिओ खूप कामात येईल तुम्हाला बरोबर पेटते नाही नोट पेटते का नाही नाही ते पूर्ण हे झालंय हा सर संपलंय पूर्ण असं दे ना तुमचा हाताला चटका मला काय नाही हां बरोबर नोट पेटली नाही इथे पेटवून दाखवू नोट नको नको ते पेटेल समजलं हां ते बघा, पेटेल आता इथे ये बळ हो 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 हे पूरा गरम आहे आ पिऊन टाक त्या पिऊन टाक. फुल गरम था हे बघ व्हेरी नाईस व्हेरी नाईस नोटीला पेटवलं का नाही सो नाईस खूप छान खूप छान अशी मध मिळणं पैसा तर रोज कमावणार पण हरामाचा पैसा घेऊन कामाचा नाही हा शेतकऱ्याचा प्रयोग आहे आणि मी सक्सेस करणार आणि याच्यामध्ये 4 लोकांना रोजगार देणार आणि सर तुमचा नंबरही सांगा म्हणजे माझा नंबर 9891636607 सो नाईस माझ्या या जोडीला ही गावठी केळीची वेफर जळगाव याची नाही ही केळी पूर्ण पाकट झाली तरच त्याची वेफर बनतात अच्छा ही कोणाला मोळे उपासाला हे लागतात तर कोणाला तिखट लागतात चवीला म्हणून ही चवीची पण आहे दुसरं आपल्याकडे अनेक प्रकारचे आहेत तांदूळ आहेत गावठी तांदूळ आहेत डिंकाचं हे डिंकाचे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ओके पण या लाडूमध्ये सर्व सुकामेवा आलेला आहे त्यात उडदाचं पीठ आणि प्युअर तूप आणि असे करून हे लाडू आहेत ये 1200 रुपये किलो आहे ओके ओके ये 700 रुपये किलो आहे ये ही मध 1 किलो आहे 2 रुपये प्रमाणे 2 रुपये ग्रॅम प्रमाणे समजलं. 2000 रुपयाची आहे अशा प्रकारचा मी शेतकरी आहे आणि मी निरा विकतो आणि शरीर लोकांचं साफ करतो आणि निऱ्यापासून गुळ आता तयार करणार आहे आणि मला अच्छा. जर तुम्ही मिळाले तर आपल्याला हा लॅब करून बाहेर पाठवायचा सो आहे. नाईस सो ओम नाईस शांती ओम शांती ओम शांती